Welcome all of you. Welcome to the ethics series and आज हे सेकंड लेक्चर. पहा कालच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण इथिक्सला हळूहळू सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला फार बेसिक गोष्टींवर डिस्कस करणार आहे. एकदम डीप थॉटमध्ये जाणार नाही किंवा डिटेलमध्ये फार अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह नाही. कारण का अदरवाईज आपल्याला त्या सब्जेक्टबद्दल ग्रास्प घेता येणार नाही, राईट. आणि सांगितल्याप्रमाणे हार्डली एक आवरचं लेक्चर असेल. त्यानंतर मात्र ते एक्सटेंड होईल 2 आवरपर्यंत, राईट. नेक्स्ट वीकपासून प्रोबॅबली. आणि मी हाऊ टू रीड केस स्टडी याबद्दल, हाऊ टू मेक स्टोरी, हा पण एक व्हिडिओ तयार केलाय. त्याचं एडिटिंगचं काम चालू आहे, सो तो लवकरच पोस्ट करेल. सो मी मापारी प्रल्हाद पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या या लेक्चरच्या सिरीजला सेकंड लेक्चरला सुरुवात करतो. पहा आपण काल आलो होतो मेटा इथिक्स पर्यंत. सॉरी, आपण आलो होतो काल इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स. 3 क्वेश्चन सांगितलेत, राईट. इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स आणि त्यानंतर व्हॉट विल हॅपन विदाउट इथिक्स, राईट. आता मग तुम्ही विचार करत असाल की हा सर हे एवढं सारं हा क्वेश्चन. आणि फर्स्ट थिंग, कॉंग्रॅच्युलेट टू दोज हू हॅव ऍक्च्युली अटेम्प्टेड टू राईट इट. सो बऱ्याच जणांनी प्रश्नाचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला. सो त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ते नक्कीच पुढे जातील याची मला खात्री आहे, कारण त्यांनी ना ऑलरेडी एक झेप घेतलेली इतरांच्या तुलनेत पुढे, ठीक आहे. सो फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, काही जण पाहतात ते पण लिहिण्याचा प्रयत्न करत नाही, अजून त्या गोष्टीबद्दल एक आयडिया घेण्याचा प्रयत्न करते. कदाचित काही जण पाहतात ते पण त्यांच्या ते बजेटमध्ये बसत नाही, टाइम टेबलमध्ये. खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी बाकी त्यांना, लाईक चहासाठी टाइम स्पेंड करायचा आहे बराचसा, फ्रेंडसाठी टाइम द्यायचा आहे बराचसा, क्लासमध्ये नको त्या गोष्टी परत परत तेच चालू आहे तेच करायच्या बऱ्याच जणांना. सो अशा भरपूर कारण आहेत आणि हे इम्पॉर्टंट त्याच्यासाठी. सो त्यांचं पण अभिनंदन करतो, कारण बघतात तर आहे ऍटलिस्ट, ठीक आहे. सो त्यांना माहित तर आहे की आपण युपीएससीचं पुढच्या वर्षीचं एमपीएससीचं प्रिपरेशन करत आहोत. आणि काही जण फक्त अवही बघतात हे, ठीक आहे, की काय त्याला सिरियस कन्सर्न नाही, चालतं टाइमपास म्हणून बघतात हे, की सरांनी टाकले, सर काही काही गोष्टीवर भारी बोलतात म्हणून बघतात हे, दॅट्स इट, एवढंच आहे. स्टील त्यांचं हे अभिनंदन, कारण चला ठीक आहे, फालतू गोष्टी बघण्यापेक्षा ऍटलीस्ट इथिक्सच्या इम्पॉर्टंट गोष्टी बघत आहे. बट सांगायचं काय होतं, ऍब्सेन्स टू इथिक्स लीड्स टू, याचं ऍप्लिकेशन कसं असतं बघा. सपोज लेट्स से एक केस स्टडी आली, राईट. आणि केस स्टडी मध्ये अशी एखादी गोष्ट आहे जिथे इथिक्सचं तुम्हाला ऍब्सेंट दिसतंय कम्प्लिटली. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की इथे कोणत्याही प्रकारे नैतिकता दिसून येत नाही या केस स्टडीमध्ये. तो पर्सन जो आहे, तो अधिकारी असेल, तो कंपनीचा मालक असेल, हे नैतिकतेने काही वागलेले दिसत नाही. आणि मग अशा वेळेस तुम्हाला लक्षात येईल, आपल्याला ते लावून बघता येतं की हा इंडिव्हिज्युअल लेवलला त्याच्याकडे नैतिकता नाहीये, तर ह्या गोष्टी आहेत. जर सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं नैतिकता नाही, तर या गोष्टी आहेत. सो आणि अगदी अशा प्रकारे पॉलिटिकल लेवल असू द्या, आंतरराष्ट्रीय असू द्या, ह्युमन आणि नोकरशाहीच्या स्तरावर असू द्या, इंटरनॅशनल कंटेक्समध्ये असू द्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर असू द्या, या गोष्टी नैतिक आहे की नाही, किंवा त्याच्याकडे नैतिकता नाही तर त्याचे काय परिणाम होतील, ह्या सगळ्या गोष्टींचा कंटेक्स वापरून तुम्हाला तिथं लिहिता येतं केस स्टडीमध्ये. सो त्या कंटेक्समध्ये ह्या 2-3 स्लाइड्स इम्पॉर्टंट आहे, राईट. ठीक आहे, हरकत नाही, एक अंदाज तुम्हाला येऊन गेला. नेक्स्ट, डायमेन्शन्स ऑफ इथिक्स आजचा टॉपिक आहे. सो लिहा नैतिकतेचे परिमाण लिहा, किंवा एक वेगवेगळे अंग लिहा, राईट. सो वेगवेगळे भाग लिहा, हरकत नाही. पहिले 4 टाइप्स आहेत. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स म्हणजे वर्णनात्मक, मेटा इथिक्स, याला मेटा नैतिकताच म्हणू शकतो आपण, हरकत नाही. त्याचं काय डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहे. नॉर्मेटिव्ह इथिक्स म्हणजे व्हॅल्यू लेड असतं, मूल्यावर आधारित. मानक, काहीतरी एक नॉर्म्स आहेत, काहीतरी मानक आहेत, काहीतरी ठरवून दिलेल्या मूल्य आहेत, त्याच्या किमती म्हणण्यापेक्षा त्याचे काहीतरी स्टँडर्ड्स आहेत आणि त्याच्यावर आधारित. त्यालाच आपण प्रिस्क्रिप्टिव्ह पण देखील म्हणतो, की प्रिस्क्राईब करणं. डॉक्टर कसे प्रिस्क्राईब करून देणार आपल्याला, सो त्या प्रकारे काही गोष्टी प्रिस्क्राईब करून दिलेल्या आहेत, निर्धार करून दिलेल्या आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे अप्लाइड इथिक्स. या 4ही टॉपिकमध्ये अप्लाइड इथिक्स. अप्लाइड इथिक्स म्हणजे काय, की इथिक्सचं मानवी जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने कसं ऍप्लिकेशन करू शकतो आपण, किंवा मानवी जीवनातील दररोजच्या लाईफमधील, ब्युरोक्रेसीमधील, पब्लिक सर्व्हिसमध्ये, सार्वजनिक जीवनामधील हे जे वेगवेगळे सेक्टर्स आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण काम करतो, त्या प्रत्येक फील्डमध्ये इथिक्स कसं अप्लाइड करता येतं. जसं की उदाहरण सांगायचं, डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. उदाहरण सांगायचं असेल तर हे डिजिटल मीडिया आहे, राईट. सो याला आपण मीडिया इथिक्स म्हणू शकतो, डिजिटल इथिक्स म्हणू शकतो. यापूर्वी आपण बघितलं पर्यावरणाबद्दल, की ऍब्सेन्स ऑफ इथिक्स इन एन्व्हायरमेंट काय कॉज करू शकतं, त्याला आपण पर्यावरणीय नैतिकता किंवा नीतिशास्त्र म्हणू शकतो. सो अशा प्रकारे बायो इथिक्स, बायो इथिक्स, मीडिया इथिक्स, एआय इथिक्स, इथिक्स इन एआय जो आता
डिबेटमध्ये चाललेलं आहे, हे सगळं डिस्कस करणार आहे. पण हे सगळे अप्लाइड इथिक्स आहे, ज्याचं उपयोजन करू शकतो, उपयुक्त नैतिकता आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. सो पहिलं वालं डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. आता यांचा उपयोग काय, यांच्यावर 4 क्वेश्चन म्हणजे डायरेक्ट स्पष्ट क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहे पहिल्या 3 यांच्यावर. पण त्यातून आपल्याला एक अंडरस्टँडिंग बिल्ड करायची कन्सेप्च्युअली, की पुढे जाऊन ती आपल्याला आयडेंटिफाय करायची की आपण ही गोष्ट कुठे वापरू शकतो. उदाहरणार्थ पहिली गोष्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. लोकांना काय बरोबर वाटतं, की आपण फक्त डिस्क्राईब करायचं की लोकांना हे बरोबर वाटतं, लोकांच्या म्हणण्यानुसार आणि समाजाच्या म्हणण्यानुसार हे नैतिक आहे, हे अनैतिक आहे, हे फक्त डिस्क्राईब करणं, याचं फक्त वर्णन करणं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे नैतिकतेबद्दलच्या लोकांच्या विश्वासांचा अभ्यास, की लोक काय, सपोज एखाद्याला विचारलं की तुझ्या मते नैतिकता म्हणजे काय, त्याचा जो विश्वास आहे, बिलीफ आहे, त्याच्याबद्दलचा अभ्यास करणे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, वर्णनात्मक. हे विशिष्ट समाज आणि संस्कृतीच्या नैतिक आणि अनैतिक किंवा नैतिक पद्धती आणि विश्वास स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते, की वेगवेगळ्या समाजात ज्या वेगवेगळ्या गोष्टींवर असणाऱ्या वस्तुस्थिती आहेत किंवा विश्वास आहे, त्या पद्धती समाजाच्या त्याच्यावर डिफाईन करतात. अमेरिकेतील एखादी गोष्ट नैतिक असेल तर ती भारतीय संस्कृतीमध्ये नैतिक असेलच असं नाही. भारतातील एखाद्या राज्यामध्ये एखादी गोष्ट नैतिक असेल, ती एखाद्या दुसऱ्या राज्यात नैतिक असेलच असं नाही. सो बऱ्याच ठिकाणी नाही. आता फॉर एक्झाम्पल ही डिबेट इम्पॉर्टंट आणि याच्यावरती एसे येऊ शकतात, राईट, की डेव्हलपमेंट व्हर्सेस एन्व्हायरमेंट, की मला या ठिकाणी एक रोड बांधायचा आहे आणि तो बांधणं फार इम्पॉर्टंट आहे. आता तो जर मी नॅशनल हायवे बांधला तर कदाचित माझ्या आजूबाजूला खूप सारे डेव्हलपमेंट येईल, कारण नॅशनल हायवेच्या आजूबाजूला हॉटेल्स उभे राहतील, त्या तत्सम अलाइड बिझनेसेस आहे ते उभे राहतील, राईट. सो एक तिथे जर स्टेशन उभं केलं, एखादं बस स्टॉप झाला तर आजूबाजूच्या लोकांना जाण्याच्या सोयी उपलब्ध होतील. सो मी हॉटेल इंडस्ट्री उभी करू शकतो, मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री उभी करू शकतो, टुरिझम इंडस्ट्री एक्सप्लोर करू शकते कदाचित, एक्सेट्रा. आजूबाजूच्या ज्या जमिनी त्यांना चांगले बाजार निर्माण होऊ शकतात. मी पुढे जाऊन तिथे MIDC वगैरे किंवा इंडस्ट्रियल एरिया इस्टॅब्लिश करू शकतो. ट्रू. लोकल पॉप्युलेशनला हेल्प होईल. येस, ट्रू. कारण त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनी विकून पैसा मिळेल. बट एन्व्हायरमेंटचं जे नुकसान होते, सपोज ट्रायबल एरियातून जाणार असेल तो, ते तुम्ही रिकव्हर करू शकताय का? सो काहींच्या म्हणण्यानुसार आर्थिक देशाचा विकास केला तर असं म्हणलं मग प्रगतीच नाही करता येणार. सो ते नैतिक आहे. बट जर ट्रायबल लोकांच्या कंटेक्समध्ये पाहिलं तर ह्या नैतिक आहे. तर त्यांना तुमचा रोड नकोय. तुम्ही आज पण पाहिलं असं, अंदमान निकोबार सारख्या एका काही ठराविक आयलँड्सवरती, अंदमान निकोबार मधील पण ठराविक आयलँड्स मध्ये सेंटेलीज वगैरे ट्राईब झाला, तिथं बिलकुल अलाउड नाहीये. नॉर्मल पॉप्युलेशन मध्ये कोणालाही जायला अलाउड नाहीये. ना रोड कन्स्ट्रक्शन करायला, ना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला, ना आर्मीला, ना नेव्हीला, कोणालाच अलाउड नाही. कारण का ते ट्रायबल पॉप्युलेशन आहे, ते एक्सटिंक्ट होऊन जाईल. त्यांना नकोय तुमची जी डेव्हलपमेंटची व्याख्या आहे ती नकोय त्यांना. दॅट्स इट. सो हे डिस्क्रिप्टिव्ह, मग त्यांना त्यांच्या मतानुसार काय योग्य आहे ते एक्सप्लेन करणं, ते डिस्क्राईब करणं, त्याचं वर्णन करणं, आणि आपल्या मतानुसार काय योग्य आहे याचं वर्णन करणं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. हे लोकांना खरोखर काय वाटते, ते योग्य किंवा वाईट आहे, आणि परिणामी ते स्वीकार्य नसलेल्या किंवा प्रथा किंवा कायद्याद्वारे दंडित केलेल्या मानवी क्रियाकलापांना समर्थन देते. ते एक प्रकारे जे माणसाने बनवलेले लॉज आहेत, कस्टम्स आहेत, नियम्स आहेत, ज्याला आपण एक अलिखित नियम असं म्हणूया, कल्पना. सो ते कस्टम्स लॉ, राईट. सो सांस्कृतिक काही नियम बनवलेले की अशा पद्धतीचं असेल, श्रावण महिन्यात खाल्लं नाही पाहिजे, ठीक आहे. सो 1 महिना उपवास धरला पाहिजे, इव्हन मुस्लिमांच्या बाबतीत असू द्या. सो हे जे काही आपण नियम बनवलेले आहेत, हे योग्य आहे की वाईट आहेत, परिणामी ते स्वीकार केले पाहिजे की नाही केले पाहिजे, या प्रथा, या कायद्याद्वारे जे गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत त्या कशा आहेत याचं वर्णन करणे म्हणजे वर्णनात्मक इथिक्स. हा नैतिकतेसाठी मूल्ययुक्त दृष्टिकोन आहे. मूल्ययुक्त, त्याच्यामध्ये मूल्य आहे काहीतरी, की तुम्ही जर संस्कृतीला धरून गोष्टी करताय तर मूल्य आहे. आपण आताच पहा, सपोज कोणी गुढीपाडवा, इव्हन मला म्हणजे ही ऍक्सेप्टेबल आहे. तुम्ही पहा, इंडियन नेव्ही, एअरफोर्स किती मोठे प्लॅटफॉर्म्स खरेदी करतात, ते फायटर जहाज, फायटर जहाज खरेदी करतात. ते फायटर जहाज म्हणजे डिस्ट्रॉयर्स एक्सेट्रा. ते सुद्धा पूजा करतात सांस्कृतिक पद्धतीने जेव्हा त्या लॉन्च करतात त्यावेळेस. एवढ्या मोठ्या कंपन्या एस्टॅब्लिश झाल्या, मेकॅनिकच्या, ऑटोमोबाईलच्या कंपन्या. दसऱ्याच दिवशी त्यांना पण सुट्टी असते, कारण दसऱ्याच दिवशी यंत्रांना हात नाही लावत. यंत्र ही आपली संपत्ती मानली जाते. पाडव्याच्या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं, दसऱ्या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं लोकांना. सो भलेही तुम्ही किती ऍडव्हान्स होत्या टेक्नॉलॉजी माध्यमात, कॉम्प्युटरची पूजा केली जाते. द रिझन बिंग
की आपल्याकडे ती गोष्ट नैतिकता आहे की जर ही गोष्ट माझ्या पोटापाण्याची सोय करत असेल तर ही माझ्यासाठी एक प्रकारे ऍसेट आहे. ते माझं ऍसेट आहे, ते माझं साधन संपत्ती, मला ते संसाधन आहे, ते माझं, त्याची मला पूजा करणं आवश्यक आहे. याचा एक काइंड ऑफ रिस्पेक्ट आहे. सो हे एक मूल्य आहे प्रत्येकाचं की रिस्पेक्ट शो करणं अशा गोष्टींटुवर्ड्स की निसर्गाने जे काही ज्या स्वरूपात दिलंय मला त्यासाठी मी रिस्पेक्ट करतो निसर्गाचं. सो हे शो करणं म्हणजे काय मूल्य. सो रिस्पेक्ट हे मूल्य इथून सो मी काय केलं फक्त त्याचं वर्णन केलं की आपल्या संस्कृतीत काय सांगितलेलं आहे गोष्ट. मी हे कम्पेअर नाही केलं हे योग्य आहे की अयोग्य आहे की दुसरे काय सांगतात ते योग्य आहे, काहीच नाही, फक्त वर्णन केलं. हे प्रथा आणि विश्वासांच्या नैतिकतेबद्दल निर्णय घेत नाही, परंतु भिन्न गट किंवा संस्कृतीमध्ये पाळल्या जाणाऱ्या पद्धतींचे वर्णन करते की आपल्याकडे काय सिस्टीम आहे, त्यांच्याकडे काय सिस्टीम आहे, वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणी. जसं का पाहायला गेलं तुम्ही तर सिख हँड कोविड-19 मध्ये त्याऐवजी नमस्कार फेमस झाला. द रिझन बी सिच्युएशन नुसार गोष्टी संस्कृतीने त्या अडॉप्ट केल्या, पण फक्त आपण वर्णन केलं त्याचं की हे अशी पद्धत आहे आपली. चायनीज पद्धती, जापनीज लोक अजून आपल्यापेक्षा पोलाइट सापडतील, बिलिव्ह मी. बऱ्याचशा संस्कृतीमध्ये जसं जसं तुम्ही वेस्टकडून ईस्टकडे जाल तसं तसं अजून पोलाइटनेस वाढत जातो काय असं मला वाटतं. भले त्यांचं राजकीय दृष्ट्या अँगल काही असू द्या, अग्रेसिव्ह लोक असू द्या ते, बट त्यांच्यात ह्युमॅनिटी नावाचा प्रकार जास्त असतो. मे बी डिफरंट रिझन असू शकतं, मे बी त्यांची ह्युमॅनिटीची व्याख्या वेगळी असू शकते, बट हे वर्णन करायचंय फक्त. ठीक आहे, आपण राईट रॉंग ठरवायचं नाही. दुसरं आहे मेटा इथिक्स. मेटा इथिक्स म्हणजे काय? हे नैतिक संकल्पनांचे मूळ आणि अर्थ तपासतो की ही जी नैतिक गोष्ट आहे एखादी ती कुठून आली, त्याचं मूळ काय, त्याचं ओरिजिन कुठे आणि त्याचा अर्थ काय. जर एखादी गोष्ट नैतिक आहे की नाही तर त्याच्या मुळापर्यंत जायचंय की का कोणत्या गोष्टीमुळे असं ठरलं गेलं की ही गोष्ट नैतिक आहे म्हणून. ठीक आहे, ही तत्वे आली कुठून, त्याचा अर्थ काय, त्याचा स्रोत शोधायचा प्रयत्न करायचा, जे की आपण स्रोत काही पाहिलेले आहे, लाईक धर्म असेल, संस्कृती असेल, कायदे असेल. सो नैतिक मूल्यांच्या मूलभूत तत्वांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो की मूलभूत जे आहेत गोष्टी की डीप लेवलला जाऊन रूट लेवलला कोणते मूलभूत तत्व आहेत ते. फॉर एक्झाम्पल लेट्स से एखादा पर्सन रिस्पेक्ट करतोय, रिस्पेक्ट करण्याचा त्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. कोणी आपल्या इकडे आवाजावं करण्याची पद्धत, आदरयुक्त त्याला आपण बोलवणं म्हणतो, राईट. सो आपल्या आपल्या पॅरेंट्सला आपण आदरयुक्त बोलवतो. आपण आपण आजची जनरेशन बघा अरे पप्पा म्हणतात, राईट. सो कारण का कदाचित याचा अर्थ असा नाही ते डिसरेस्पेक्ट करतात, ते त्यांचं ऐकत नाही याचा अर्थ असा नाही ते त्यांचं डिसरेस्पेक्ट करतात. मेथड्स बदलल्या. मग याचं मूळ ट्रेस करायचंय आणि मूलभूत तत्व काय, रिस्पेक्ट करणं. कदाचित त्याचे प्रकार बदलले, रिस्पेक्ट करण्याच्या पद्धती बदलल्या, बट आदर करणे हे मूळ तत्व आहे. या मूळ तत्वांचे विश्लेषण करणे, त्यांचा मूळ अर्थ शोधणे, हे गोष्ट म्हणजे मेटा इथिक्स. मेटा म्हणजे काय, कोणत्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध लावणे, त्या गोष्टींबद्दल शोधणे. तर मेटा इथिक्स म्हणजे त्या गोष्टींच्या मध्ये असलेली नैतिकता शोधणे. फॉर एक्झाम्पल चुकीची कृती म्हणजे काय, की मी चुकीचं वागलो म्हणजे काय वागलं, माझे ऍक्शन्स रॉंग होत्या म्हणजे काय झालं नेमकं. चोरी करणे अनैतिक काय, त्याच्या मुळाशी जायचं. चोरी करणं कसं अनैतिक असू शकतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक केस स्टडी सांगतो. सांगितलं आपल्याकडे केस स्टडी शिवाय एक्झाम्पल्स पॉईंट नाही, कारण तुम्हाला ते तिथं वापरता येईल ज्यावेळेस तुम्हाला. सी बिलीव्ह मी, बऱ्याच जणांना काय वाटेल की सर काय सांगतात ते, काय कळायला तयार नाही. पेशन्स ठेवा, काही दिवसात तुम्हाला ऑटोमॅटिक, जर तुम्ही हा डोस घेत राहिले ना, मी ज्या पद्धतीने शिकवतोय, एक तुमची ब्रेन ना अशा पद्धतीने ट्रेन होऊन जातं की ज्या ज्या वेळेस तुम्ही केस स्टडी वाचाल ना, रीड कराल ना, सॉल्व्ह करायला घ्याल ना, त्यावेळेस माझी आठवण होईल, त्यावेळेस तुम्हाला ह्या पॉईंट डिस्कशनची आठवण येईल आणि हे ऍप्लिकेशन आठवलं. सो ही मेथड आहे ऍप्लिकेशन कसं शिकवायचं, ऍप्लिकेशन कसं आलं पाहिजे आपल्याला, राईट. सो फक्त पीपीटी वाचून दाखवत नाही तर किंवा ते एक्सप्लेनेशन करत नाही, तर मी हळूहळू या पद्धतीने सांगतोय की तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन करतात. उदाहरणार्थ चोरी करणे अनैतिक आहे, मी सांगितलं होतं केस स्टडी. केस स्टडी काय आहे, केस स्टडी फार सिंपल आहे. एका मेडिकलच्या शॉपमधून एकाने काही औषधं चोरून आणली. चोरी ना अनैतिक पाहिजे, कारण ते कायद्यानुसार पण चुकीचं आहे, प्लस आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं चोरी करायची नाही, कारण चोरी करणे म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टी त्याच्या विनापरवानगी वापरणे. मग त्या गोष्टी म्हणजे साधन संपत्ती असू शकते, मग ते त्याचं कष्टाचं श्रेय ते आपल्याला मिळवण्याचा अधिकार नाही. सो याच्या मागते ही मूळ नैतिक. पण मी सपोज जर तुमच्या पुढे वेगळी कंडिशन ठेवली, मी अशी कंडिशन ठेवली की एक अत्यंत गरीब घरातील मुलगा आहे आणि त्याची आई अत्यंत आजारी आहे, त्याच्याकडे लेट्स त्याचे फादर एक्सपायर झालेले आणि त्यांच्याकडं अशी सिच्युएशन आली की त्याला मेडिसिन्स औषधे खरेदी करण्यासाठी पैसे नाही, बट त्याच्यासाठी आई जिवंत राहणं फार महत्वाचं आहे, रादर दॅन 10-20 हजाराच्या औषधांच्या चोरीपेक्षा.
त्याला नैतिकता नाही माहिती. त्याच्या माहितीप्रमाणे मला माझ्या आई जिवंत राहणं, आईसाठी आजारपणातून बाहेर निघणं, तिच्या तब्येतीची काळजी घेणं, मग ते ऍट एनी कॉस्ट. तुम्ही म्हणा नाही, मग त्याला काम करता येत नाही का? सो तो काम ऑलरेडी करतोय, पण आजारपण असं आहे की ना, पैसे खायला उरत नाही तर कुठून? कारण ही सिच्युएशन कोणी सॉफ्टवेअर इंजिनियरच्या बाबतीत नाही येणार की त्याच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आला. ही सिच्युएशन रोजच्या रोज पोटावर हातावर पोट भरवणाऱ्या लोकांबरोबरच येणार आहे. सो समजून घ्यायचं, जर त्यांनी चोरी केली औषधांची, मग नैतिक आहे का? त्याच्या बाजूने ती नैतिक दिसते. तुम्हाला पण विचारलं, तुम्ही पण अरे यार आता तर सिच्युएशन अवघड. सो ही गोष्ट ठरवणे की चोरी करणे म्हणजे नैतिक आहे का, ही गोष्ट ठरवणे म्हणजे मेटाएथिक्स. त्याच्या मुळाशी जायचं. धर्मादाय नैतिक का आहेत? व्हॉट इज द चॅरिटी मॉरल? धर्मादाय म्हणजे काय? चॅरिटी करणे का मोरल आहे? फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असं, लेट सपोज मी 40 कोटीचं करप्शन केलं आणि 2 कोटी साईबाबांना नेऊन दिले, 2 कोटी बालाजींना नेऊन दिले. तिरुपती बालाजी, राईट, हे मोठे संस्थान आहे. 2 कोटी आणखीन वैष्णव मातांना काही पण केलं, मदत केली, हेल्प केले, सोन्याचा मुकुट घातला, तिथल्या भाविकांना जेव घातलं, तिथं डोनेशन देऊन टाकलं, व्हॉटेवर. हे चॅरिटी करणं नैतिक आहे का? कारण चॅरिटी करण्याची कोणाची ताकद असते? ज्यांच्याकडे साधन सामग्री आहे. पण त्यांनी साधन सामग्री जर योग्यरित्या नैतिकरित्या कमवलेली असेल तर चॅरिटी करणे योग्य आहे. बट नसेल तर चॅरिटी योग्य आहे का? सो हे फक्त क्वेश्चन मार्क उभं राहतं. मुळाशी जायचं की धर्मदाय करणं म्हणजे काय, दान धर्म करणं म्हणजे काय, आणि ते दान धर्म नैतिक आहे का, हा फक्त प्रश्न विचारतं आणि त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतं. त्याला म्हणतात मेटाएथिक्स. जैनांच्या संथारा काय संथारा प्रथा सांगतो, प्रथेच्या बाबतीत मेटाएथिक्स अशा विश्वासांच्या कारणाचा अधिक सपोर्ट. उदाहरण दिले की जैन धर्मामध्ये संथारा नावाची प्रॅक्टिस केली जाते. ही काय म्हणजे काय? डिप्राईव्ह वन सेल्फ टू द डेथ अंटिल यू बिकम्स अ डेथ डाईट. म्हणजे काय? तुम्हाला स्वतःला अशा प्रकारे त्रास करून घ्यायचा, खायचं प्यायचं एक्सेट्रा, उपोषण म्हणा एक प्रकारे, तर ती त्यांच्या रिच्युअलिस्टिक पद्धतीने की जोपर्यंत तुम्हाला ते डेथ येत नाही. सो ती डिटेल ऑब्विसली ती एक प्रॅक्टिस आहे, आपण नाही एक्सप्लेन करू शकतो की त्यांना डिटेल वेळी माहिती असेल. पण आपल्याला इथपर्यंत माहिती की हे ह्युमन राईट्सच्या अगेन्स्ट असू शकतं. ही गव्हर्नमेंट अलाउड करत नाही अशा गोष्टींबाबत, कोर्ट अलाउड करत नाही, लॉज अलाउड करत नाही. पण ह्या गोष्टी नैतिक आहेत का? समाधी घेणं नैतिक आहे का? जिवंत समाधी घेतली, ज्ञानेश्वर माऊलींनी घेतली होती. भलेही त्यांनी त्यावेळेस माहित नाही कोणत्या रिझन्सवर घेतली, कदाचित आपल्याकडं खूप सारे वर्णन आहे त्याच्याबद्दल की हा ह्या या कारणांमुळे त्यांनी घेतली आणि आपण त्या गोष्टीला ग्रेट मानतो, आपण म्हणतो पण. बट हे नैतिक आहे का की एखाद्याला स्वतःला अधिकार आहे का की स्वतःचा जीव घेण्याचा, म्हणजे आत्महत्या त्याच्याशी आपण डेफिनेटली कम्पेअर करू शकत नाही. पण हे क्वेश्चन्स विचारले जातात मेटाएथिक्स मध्ये, कारण त्याच्या मुळाशी पोहोचायचे की कदाचित त्याच्या नावाला स्पिरिच्युअलिटी, राईट. सो सेम. नेक्स्ट, नॉर्मेटिव्ह इथिक्स. ही साधारणतः लोकांनी कशा पद्धतीने मूल्यावर आधारित, की ते सांगतो लोकांनी कसे वागले पाहिजे. सामान्य नैतिकता नैतिक वर्तनाची तत्वे परिभाषित करणाऱ्या मानदंड, मानके किंवा निकषांशी संबंधित आहे. काय करावे आणि काय करू नये याचा अभ्यास केला जातो. डूज अँड डोंट्स. जसं आपण पाहिलं की आपल्या प्रिपरेशन मध्ये पण आहे डूज अँड डोंट्स, हे करावे ते करू नये. तशाच प्रकारे आपल्या लाईफमध्ये पण आहे डूज अँड डोंट्स. मर्डर करू नये, जसं की आता सांगितलं. महिलांचा रिस्पेक्ट करावा, त्यांचा विनयभंग करू नये, त्यांच्या अत्याचार करू नये, इमानदारीने कमवावं, भ्रष्टाचार करू नये. सो हे जे डूज अँड डोंट्स आहेत ना, हे ठरवतात नॉर्मेटिव्ह इथिक्स. म्हणजेच काय? मूल्यावर आधारित, मानकांवर आधारित. मग ती मानकं ठरवून दिलेली, समाजाने ठरवून दिलेली, धर्माने ठरवून दिले, स्रोत वेगवेगळे सगळे स्रोत पाहिले, यांनी पण मानकं ठरवून दिलेत आणि त्या मानकांनुसार वागणे म्हणजे नैतिक. ती निकष लावायचे. फॉर एक्झाम्पल एखाद्याने एखादी कृती केली, मग ही मानकं चेक करायची की ह्या कृतीत बसतंय तर नैतिक आहे, या मानकांमध्ये बसतंय तर नैतिक आहे, नाहीतर नाही. सो ही टेस्ट आहे एक प्रकारे, याला आपण म्हणतो नॉर्मेटिव्ह इथिक्स. फॉर एक्झाम्पल, हत्या चुकीची आहे, दान करणे चांगले आहे परंतु नैतिकदृष्ट्या अनिवार्य नाही. सो दान करणे चांगले आहे पण नैतिकदृष्ट्या प्रत्येकाने केलंच पाहिजे हे पण नाहीये. सो जर कोणी दान धर्म करत नाही तर तो अनैतिक होतोय का? नाही, कारण दान धर्म करण्याचं मूल्य कंपल्शन मध्ये येत नाही, अनिवार्यतेमध्ये येत नाही. सो ह्या प्रकारे मूल्यांवर आधारित ज्या गोष्टी असतात, मानकांवरती, निकषांवरती ज्या आधारित गोष्टी असतात, त्याला आपण म्हणतो नॉर्मेटिव्ह इथिक्स, मूल्य आधारित किंवा मानकाधारित इथिक्स. नेक्स्ट, तिसरं, हिताचा संघर्ष काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. हिताचा संघर्ष म्हणजे काय? कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आपला कन्फ्लिक्ट काय आहे, सॉरी आपला इंटरेस्ट काय आहे. सपोज
बऱ्याच वेळा काय होतं, पब्लिक इंटरेस्ट वर्सेस प्रायव्हेट इंटरेस्ट याच्यामध्ये कन्फ्लिक्ट होत राहतात. काय आहे पब्लिक इंटरेस्ट? लेट सपोज मी ॲज अ ऑफिसर म्हणून काम करतोय, सो माझं जर सार्वजनिक हित आहे की मला जे काम करायचंय, बऱ्याच वेळा ते प्रायव्हेट इंटरेस्ट म्हणजे माझ्या वैयक्तिक हिताच्यामध्ये येतं. उदाहरणार्थ आणि केस स्टडी सांगतो. लेट सपोज तुम्ही एक अपॉइंटमेंट ऑफिसर आहे HR डिपार्टमेंटमध्ये, राईट, गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही ऑफिसर आहात आणि तुम्हाला लक्षात आलं की एक पर्सनला अपॉइंट करायचं आणि मिनिस्टरचा कॉल आला की ऍडजस्ट करून घ्या इंटरव्ह्यू मध्ये, ठीक आहे, आपलाच माणूस. आता तुमच्याकडे दुधा मनस्थिती आहे आणि इंटरव्ह्यू आणि इनडायरेक्टली मिनिस्टरनी ही हिंट दिलेली की तुमचं प्रमोशन जवळ आलेलं आहे, तुम्ही बऱ्याच वेळापासून माझ्याकडे परस्यू करताय ट्रान्सफर पोस्टिंगसाठी प्राईम लोकेशनला, तुमच्या सिटी जवळ एटसेट्रा, तुमच्या वाईफची सोबत बदली करून घ्यायची एटसेट्रा, वॉट एव्हर बी द रिझन. हे झाले तुमचे पर्सनल इंटरेस्ट. पण पब्लिक इंटरेस्ट काय सांगतोय की जो बेस्ट पर्सन सुटेबल आहे त्या ठिकाणी पोझिशनला तो घेतला पाहिजे. सो ज्यावेळेस असा कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो, हे काळजीपूर्वक हाताळण्यासाठी नॉर्मेटिव्ह एथिक्स की मूल्य ओळखायचं, त्याच्या मुळाशी जायचं की माझा इथं जॉब काय, माझा जॉब हा आहे का की मला चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी म्हणून? माझा जॉब आहे इथे सरकारमध्ये कर्मचारी व्यवस्थितरित्या आले पाहिजेत, ते जे योग्य आहेत तेच आले पाहिजेत. सो माझा जॉब करतोय तर मी नाही, ठीक आहे. मग ही गोष्ट मानकं ठरवण्यासाठी आपल्याला हेल्प होते या नॉर्मेटिव्ह एथिक्सची. हा नैतिक सिद्धांताचा अभ्यास आहे जो लोकांनी समाजात कसे वागले पाहिजे आणि कसे वागले नाही पाहिजे हे विहित करतो. जर कोणी प्रस्थापित मानकांपासून विचलित झाले, तर प्रस्थापित मानक म्हणजे काय, काही इस्टॅब्लिश स्टँडर्ड्स की समाजाने ठरवून दिले की हे मानक आहे, याच्या पलीकडे विचलित तुम्ही वागले काही तर समजून घ्यायचं तुम्ही अनैतिक वागताय. आणि त्यासाठी शिक्षेच्या तरतुदी पण ठरवलेल्या आहेत, त्याचे समर्थन देखील करते. आता शिक्षेच्या तरतुदी काय हे पुढे बघणार आहे आपण. ते काय शिक्षेच्या तरतुदी म्हणजे काय, मृत्यूदंड देणे वगैरे ह्या शिक्षेच्या तरतुदी नाही. त्या बऱ्याच वेळा लव्ह अँड अवर्जन फॉर्म मध्ये असतात, लव्ह अँड पनिशमेंट फॉर्म मध्ये असतात. की फॉर एक्झाम्पल लेट सपोज आईने काही रूल्स घरातले ठरवून दिले आणि ते तुम्ही फॉलो केले नाही. मला माहिती आहे मार पण पडतो, फिजिकल पनिशमेंट पण होती, पण बऱ्याच वेळेस आई असं पण सांगते, तुम्हाला ऐकत नाही ना, ठीक आहे आजपासून मी तुमच्यापासून बोलणार नाही तुमच्यासोबत. सो याचा अर्थ काय, थ्रेटन टू विथड्रॉ ऑफ लव्ह, ही सुद्धा एक प्रकारची शिक्षा आहे की मी माझं तुमच्यावर असलेला जीव प्रेम काढून घेईल, सो बोलणार नाही याचा अर्थ. सो ते त्या गोष्टीबद्दल एक फिअर क्रिएट करतं आणि हेल्प करतं की त्या गोष्टी करण्यासाठी, नैतिक गोष्टी करण्यासाठी, ती मानदंड मापक फॉलो करण्यासाठी. उदाहरण सामान्य नैतिक सिद्धांत म्हणजे उपयोगितावाद, डिऑन्टॉलॉजी आणि परिणामवाद. सो याचे 3 परिणाम पुढे आलेले आहेत, 3 प्रकार पुढे आलेले आहेत. सो पहिला त्यातला उपयोगितावाद किंवा उपभोक्ततावाद, युटिलिटेरियनिझम, उपभोक्ततावाद. दुसरा आहे डिऑन्टॉलॉजी, डिऑन्टॉलॉजी आणि तिसरा आहे परिणामवाद. आता तिन्हींचा अर्थ सांगतो काय बघ. युटिलिटेरिझमच्या पुढे लिहा पेन अँड प्लेजर थिअरी, सुख दुःखाचा सिद्धांत. सुख दुःखाचा सिद्धांत किती सोपे बा. जर एखादी गोष्ट असं सांगते की जे ही गोष्ट केल्याने, सो युटिलिटेरियन म्हणजे काय सांगतात बघा, जे उपभोक्ततावादी आहेत त्यांचं म्हणणं काय की इथिक्स म्हणजे काय, आपण ठरवतोय ना मानक की काय कोणती मानकं ठरवली पाहिजे इथिक्स, हे गोष्ट नैतिक आहे ठरवण्यासाठी. सो ते सांगतात जर हे माझ्या हितात आहे, मला सुख देणार आहे म्हणून मी केलं तर नैतिक आहे. तुम्ही असं ना, असं कसं सर, तुमच्या सुखात असू शकतो की एखाद्याचा मर्डर करणं तुम्ही केलं, म्हणून तर उपभोक्तवादाला सर्वात जास्त क्रिटिसाइज केलं जातं. येते लक्षात. सो उपभोक्ततावाद म्हणजे काय, जी गोष्ट माझ्या इंटरेस्ट मध्ये आहे, जी गोष्ट मला आनंद देऊ शकते, ती गोष्ट जर मी करत असेल तर ती गोष्ट नैतिकते, कारण मी माझ्या सुखाचा विचार केलेला आहे. दुसरं काय, एकदम थोडक्यात सांगतो, डिटेलमध्ये करायचं आणखी थोडंसं पुढे येईल. डिव्हॉन्टॉलॉजी, डिव्हॉन्टॉलॉजी म्हणजे काय, याला व्हर्च्यू इथिक्स किंवा ड्युटी इथिक्स असं पण म्हटलं जातं की मी माझं कर्म करत राहणं, फळाची अपेक्षा न करणं. डिव्हॉन्टॉलॉजी की जर माझं साधन बरोबर असेल तर माझं साध्य बरोबर असणार आहे. मी जर अवलंबलेले, मी माझ्या अभ्यासात जर नैतिकतेने अभ्यास केला असेल, प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल, तर यश मिळो अगर न मिळो मला त्याच्याबद्दल चिंता करायची नाही. कदाचित त्याच्या मनात काही वेगळे प्लॅन्स असतील, बट तो प्लॅन सक्सेसफुल करणार आहे कारण माझं कष्ट प्रामाणिक आहे. हे गोष्ट मान्य म्हणजे डिऑन्टॉलॉजी. सो मी जे गोष्ट करतोय ती प्रामाणिकपणे कशी करेल यावरती भर देणारे लोक म्हणतात म्हणजे डिऑन्टॉलॉजी. तिसरे परिणामवाद. परिणामवाद म्हणजे काय की एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतोय याच्यावर ठरतं परिणाम.
याच्यावर ठरतं तुम्ही केलेली गोष्ट नैतिक आहे का नाही. जर सपोज मी एखादी गोष्ट केली आणि त्यातून चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या तर परिणामवाद सांगतो की ती गोष्ट नैतिक आहे. उदाहरणार्थ शाळेत आपल्याला मार मार मारले शिक्षकांनी, ठीक आहे. मला तर माझे फादरच टीचर होते, सो लाईक 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड पर्यंत. बट शेवटी असं की मी नाही मार खाल्ला, माझं नशीब सांगा समजा चांगलं, ठीक आहे. सो कदाचित लहानपणी मी शिस्तप्रिय असेल, माहित नाही, मला पण आठवत नाही बऱ्याचशा गोष्टी आता, ठीक आहे. बट हा मार तर खाल्लेलं काय आठवत नाही, एवढं चांगली गोष्ट आहे. जेवढं मला आठवत तिथपर्यंत आठवते तेवढं तरी हात उचललेला आठवत नाही, ही चांगली गोष्ट तरी देखील जाग्यावर आहे, ठीक आहे. परिणामात काय सांगतो की भले बट मोस्ट ऑफ द लोकांनी घरातल्यांचा मार खाल्लाय, शाळेत मार खाल्लाय, टीचर्स लोकांना मार खाल्लाय. आता मारणं नैतिक आहे का? नाही. पण प्रॉडक्ट काय निघते, जर तुम्ही मारून जर शिस्तप्रिय होत असाल तर परिणामात सांगतो तुम्ही करताय ते योग्य. एखाद्या देशावर जर अणुबॉम्ब टाकला आणि त्यानुसार जर महायुद्ध संपत असेल तर परिणामात सांगतो कॉन्सिक्वेन्स चांगले झालेत. कॉन्सिक्वेन्शनॅलिझम म्हणजे कॉन्सिक्विझम म्हणजेच काय, याचे कॉन्सिक्वेन्सेस चांगले झालेत, परिणाम चांगला झालाय तर नैतिक आहे. एखाद्या गोष्टीचा परिणाम चांगला निघत असेल तर नैतिक आहे. मग हे एक प्रकारे जस्ट हे पण चुकीचं आहे बऱ्याच ठिकाणी, ठीक आहे. सो हे जस्टिफाईड करतं. लेट सपोज एखाद्याने चिटिंग केली आणि ही केस स्टडी पण आहे, एक मित्र आहे तुमचा, त्याने चिटिंग केली, तुम्हाला दिसतंय आणि तुम्हाला हे पण कळतंय लॉंग टर्म मध्ये ह्याला जर अशी सवय लागली तर ही गोष्ट चांगली नाही त्याच्या फ्युचरसाठी. बट तुम्हाला हे पण माहिती आहे की काहीतरी सर्टन कंडिशन्समुळे त्याला अभ्यास करता आला नाही म्हणून तो चिटिंग करतोय, नाही तर ऍज युजल तो नेहमी चिटिंग करत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय कराल, टीचर्सला सांगाल, त्याला समजून सांगाल, वॉट एव्हर तुमच्याकडे अदर काय ऑप्शन्स अवेलेबल, ही द्विधा मनस येते. मग चिटिंग करून जर तो कदाचित पास होईल, ठीक आहे, चांगलं होतंय, तुमची त्याच्या मागची भावना पण वेगळी आहे की चांगलं होईल आणि झालं पण चांगलं. पण चिटिंग त्या गोष्टीतून नैतिकता प्रूव्ह झाली का, त्यांनी केलेलं कृत्य नैतिक आहे. सो एक प्रकारे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की परिणामवाद हा सांगतो की ज्या तुम्ही गोष्ट कृत्य करणार आहे त्याचा परिणाम काय होणार आहे याच्यावरून डिसाईड करा ती गोष्ट नैतिक आहे का अनैतिक. ते काय करतात ते याच्यावरून नाही डिसाईड करायचं, जे की डिओन्टॉलॉजी सांगतो. सो डिओन्टॉलॉजी म्हणजे आणि परिणामवाद याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, ही गोष्ट करत असताना ही गोष्ट करतोय आपण, हे कृत्य, याचा परिणाम हा आहे. जर कृत्य चांगलं आहे तर नैतिक आहे, तुम्ही डिओन्टॉलॉजी सांगतो. परिणामाचा विचार नाही करायचा, परिणाम काही हो, कृत्य तुमच्या मने चांगलं झाले. येस, फॉर एक्झाम्पल गांधीजींनी असहकार आंदोलन केले किंवा ब्रिटिशांविरुद्ध भारत स्वातंत्र्याच्या चळवळीत खूप सारे आंदोलन केले, नैतिकतेच्या मार्गाने केले, कारण सत्य अहिंसा एक्सेट्रा. बट लोक बरीचशी मारली गेली, परिणाम थोडेसे वाईट पण झाले. स्टील ही गोष्ट जस्टिफाईड केली जाते कारण का डिओन्टॉलॉजी सांगते तुम्ही योग्य केले ना, परिणाम कसा आहे. बट परिणामात काय सांगतो, परिणाम काय झाला, चांगला झाला तर सगळ्या गोष्टी जस्टिफाईड. फॉर एक्झाम्पल चौरी चौरामध्ये तुम्ही पोलीस स्टेशन जाळले काय, 1942च्या चलेजाव मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायलन्स असं झाला काय, अल्टिमेटली जाऊन जर आपल्याला मिळणार असं स्वातंत्र्य, चांगली गोष्ट होणार असेल तर ह्या गोष्टी जस्टिफाईड आहेत, अनुभव जस्टिफाईड आहे. सो हे ज्या पद्धतीने असं सांगितलं जातं, एन जस्टिफाईज मीन्स त्याला म्हणतात परिणाम. नेक्स्ट, हाऊ डू वी टेक मॉरल नॉलेज अँड पुट इट इन टू प्रॅक्टिस. सिम्पल. आता आपण हे सगळं मॉरल नॉलेज मिळवतोय, नैतिक नीतिमत्तेचं ज्ञान मिळवतोय, हे नीतिमत्तेचं ज्ञान आपण कसे आचरणात आणू शकतो, त्याला म्हणतात उपयुक्त नैतिक शास्त्र. सो लास्ट वाला पार्ट, उपयोजित म्हणा किंवा उपयुक्त नैतिक शास्त्र. एक सेकंड. येस, नीतिशास्त्राचा लागू केलेला परिणाम उपयुक्त नीतिशास्त्र म्हणून ओळखला जातो, जो नीतिशास्त्राचा विस्तृत क्षेत्रात येतो. म्हणजे काय, एक मेजर डायमेन्शन्स ओपन करतात. फॉर एक्झाम्पल इव्हन्स अँड मॅकियावेलियन डिफाईन्स, त्यांनी डेफिनेशन दिलेली बघा, विशिष्ट नैतिक मुद्द्यांसाठी मानक नैतिकतेच्या वापराशी संबंधित नैतिकतेचे सिद्धांत, अशी त्याची व्याख्या केलेली कशाची, उपयोजित नैतिकतेची, की तुम्ही जे नैतिकतेसाठी वापरलेली मानक आहे ती एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील नैतिक मुद्द्यांसाठी वापरली जाणे. उदाहरण सांगतो आणि चला पुढे जातो, म्हणजे तुम्हाला आणखी स्पष्ट समजून येईल. अप्लाइड इथिक्स म्हणजे काय, आणि एक एक्झाम्पल देतो, बायोइथिक्स किंवा मेडिकल इथिक्स. आजकाल सांगितलं, आता आजकाल म्हणजे चालू आहे बऱ्यापैकी बघा, क्लोन बेबी, किंवा तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पुढे जाऊन लर्न कराल क्लोनिंग ऑफ बेबी किंवा क्लोन बेबी. म्हणजे काय, आता या लेवलला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी गेलेली की आपण टेस्ट ट्यूब बेबी तयार करू शकतो, राईट. तशा प्रकारे मग त्या बेबीज तयार करत असताना त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने मॉडिफिकेशन करू शकतो जेनेटिकली, की लेट सपोज मी ठरवलं अमिताभ बच्चन सारखा व्हॉइस पाहिजे,
त्यांच्यासारखी हाईट पाहिजे तर ते टाकू शकतो. शाहरुख खान सारखं सपोज लुक्स पाहिजे तर मी तशा पद्धतीने त्यांचे जीन्स स्पेसिफाईड करून टाकू शकतो, डीएनएज, राईट. सो ते जीन्स, ते पेअर्स, बेस पेअर्स मला ते सिलेक्ट करून, ते सिक्वेन्स डीएनए मधून सिलेक्ट करून तो इन्सर्ट करता येऊ शकतो. टेस्ट बेबी अशा प्रकारे तयार होतात ना. आणि तुम्ही म्हणता ना हे कसं शक्य, सर हे शक्य आहे, सायन्सने प्रूव्ह केले. क्लोन शिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही पहा, शिप्स म्हणजे कोणते, मेंढी, मेंढी तयार केलेली क्लोन डिक्टो जशी तशी चायनामध्ये. बट मग इथे नैतिकतेचा सवाल प्रश्न होतो, कारण प्रत्येक जण डिमांड करणारे घोरापान मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, हायटेड पाहिजे. मग ब्लॅक आणि व्हाईट याच्यामध्ये पुन्हा एकदा व्हाईट सुपिरियर आहे, ही गोष्ट अनैतिक. रेसिझम सुरू होतं, वर्णभेद सुरू होतो. जी लोक कदाचित बुद्धिमत्तेने फार हुशार नाही त्या लोकांना कमी लेखलं जाऊ शकतं. जी लोक फार स्मार्ट नाहीत, कदाचित आपण त्यांना दिव्यांग म्हणतोय, त्यांना तुच्छ लेखलं जाऊ शकतं. एक नवीन कास्ट कॅटेगरी तयार होऊ शकते. जर आपल्याच पद्धतीने क्लोनिंग होत गेलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात पुढे जाऊन जनरेशन्स वरती माहित नाही. पण हे अनैतिक आहे. सो हे ऍप्लिकेशन कुठे, सो तुम्हाला रेस्ट्रिक्ट ठेवावं लागेल स्वतःला, की तुम्ही रिसर्च करताय या गोष्टींवरती, नवीन नवीन उपक्रम करताय, बट ते कुठपर्यंत लिमिटेड आपण ते रिसर्च केले पाहिजे, की एक दिवस जाऊन तुम्ही ह्युमनच प्रोड्यूस करताय, की जेणेकरून ह्युमन रिप्रोडक्शनचं काम ऍक्च्युअली जे नैसर्गिकरित्या होतंय त्याला तुम्ही बगल देऊन कृत्रिमरित्या एक गोष्ट करताय, ही नैतिक दृष्ट्या योग्य आहे की नाही हे ठरवणं म्हणजे बायोएथिक्स. आणि बायोएथिक्स फार मोठे, हा मी फक्त जस्ट एक्झाम्पल दिलं, फार मोठ्या प्रमाणात आहे बायोएथिक्स. अजून एक एक्झाम्पल सांगतो, वेगवेगळ्या क्षेत्रातलं सांगतो. चला, इथिक्स इन एआय. इथिक्स इन एआय वरती डिटेल डिस्कशन करण्याकडे क्वेश्चन येऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आज तुमच्या मोबाईलमध्ये एआय यूज आहे, तुम्हाला नसेल माहिती पण आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट कुठे काही सर्च केली, तुमच्या लेट सपोज तुमच्या ऍप, तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुकचा ऍप, तुम्ही गुगलवर जरी काही सर्च केलं ना तरी त्या गोष्टींच्या ऍड्स पडायला सुरुवात होतात तुम्हाला युट्यूबवरती, फेसबुकवरती. हे काय एक प्रकारे तुमचं सायबर थ्रेट आहे. सो एक प्रकारे तुमचे ते राईट टू प्रायव्हसीचं व्हायलेशन आहे, तुमच्यावरती स्पाय केलं जातंय. एआयचं काम आहे बरंचसं, एआय मॉडिफाईड करतंय, ह्युमन्स क्रिएट करतंय. तुम्ही पाहिलं असेल एआय बरेचसे फेक व्हिडिओज, फेक न्यूज जनरेट करतंय. एआय कोडिंग करायला लागले, ह्युमन रिप्लेस करायला लागले. सो ह्युमन रिप्लेस व्हायला लागले तर ह्युमन अनएम्प्लॉयमेंट फ्युचरमध्ये जाऊन वाढू शकते. सो तुम्ही जेवढी जास्त एआयची डेव्हलपमेंट करणार तेवढे लोक बेरोजगार होत चाललेत. हे पण एक आयडिया आहे. मग हे इथिकल आहे का, की तुम्ही टेक्नॉलॉजीच्या नावाखाली लोकांचं लाईफ ऍक्च्युअली डिफिकल्ट करत राहिलंय, जे की ऍक्च्युअली ओरिजिनल तंत्रज्ञानाचं मिनिंग आहे की लोकांची लाईफ सोपी करायला, बट तुम्ही तो ऑपोजिट करत चाललाय, लोकांची लाईफ अजून डिफिकल्ट करत चाललाय. मग हे नैतिक आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या डिफरंट डिफरंट इथिक्स मध्ये येतात, हे म्हणतात, याला म्हणतात अप्लाइड इथिक्स. नैतिक निर्णयाचा समावेश असलेल्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनातील विशिष्ट चिंतेचे तात्विक दृष्ट्या नैतिक दृष्टिकोनातून परीक्षण केले जाते. इथे प्रत्येक मुद्दा, प्रत्येक डिफरंट डिफरंट जे सेक्टर्स आहेत, त्या प्रत्येक सेक्टर्समध्ये हे नैतिक मूल्य लावली जातात आणि या गोष्टी नैतिक आहेत की नाही हे ठरवलं जातं. उपयोजित नैतिकतेमध्ये मेटा इथिक्स आणि मानक नीतिशास्त्राच्या संकल्पनात्मक साधनांचा वापर करून, कोणतं इथिक्स इथं वापरलं जातं, मेनली अगोदरचे दोन जे पहिले ते, राईट. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलंय बायोइथिक्स, बायोइथिक्स. त्यानंतर एक नवीन वर्ड वापरला इथं बघा, इच्छामरण, इथेनिशिया. बऱ्याच जणांना असं वाटतं की सी, काही वर्षांपूर्वी म्हणजे पर्टिक्युलरली 2017 पर्यंत आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा होता. म्हणजे काय, लेट सपोज तुम्ही आत्महत्या केली आणि ते जर सक्सेस झाले तर ठीक आहे, मग कोण काय करू शकणार आहे भाई तुम्हाला. तुम्ही गेलेत वर्ष आत्महत्या केली, सक्सेस झालं, मग तुम्हाला कोण शिक्षा देऊ शकणार आहे. बट लेट सपोज तुम्ही फेल झाला, आत्महत्या केली, तुम्ही जिवंत, तुमच्या कायदा लागत होता, तुमच्या गुन्हा लागत होता, अटेम्प्ट टू मर्डर टाईप, ठीक आहे, एक्झॅक्ट नाही बट अटेम्प्ट टू मर्डर, सेल्फ हार्म म्हणतो आपण त्याला. कारण का, त्यांच्या म्हणण्यानुसार ह्युमन बॉडी ही तुमची नाही, तुम्ही देशाचे असेट आहेत, तुम्ही देशाचे ना, तुम्ही प्रॉपर्टी देशाचे, तुम्हाला अधिकार नाही तुमची स्वतःची प्रॉपर्टी हिसकावून घ्यायची. भले याच्या म्हणा असं कसं काय सर, आम्हाला आमचा पूर्ण अधिकार इथेच नैतिकता आली की आपल्या बॉडीवरती आपला पूर्ण अधिकार असायला पाहिजे की नाही. मी कधी जगायचंय, मी कधी मरायचंय याच्याबद्दल मला डिसिजन घेण्याचे अधिकार असले पाहिजे की नाही नैतिकतेमध्ये. डेफिनेटली याचं मागे लिगल पर्स्पेक्टिव्ह पण आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याच वेळा सपोज जर गव्हर्नमेंटने लिगलाइज केलं की आत्महत्या करणं काय नाही, तर बरेचसे लोकांचा मर्डर करून ते आत्महत्या असं दाखवलं जाईल. सो त्याला प्रतिबंध मिळावा म्हणून ते टाकलं होतं. पण 2017 नंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आले मेंटल हेल्थ ऍक्ट नुसार, आणि असं समजलं लाईक तो कल्प्रिट आहे, गुन्हेगार आहे असं समजण्यात ऐवजी तो एक
विक्टिम आहे असं समजलं जात होतं, की जो आत्महत्या करतोय आणि वाचतोय त्याला एक प्रकारे मेंटल हेल्थची गरज आहे, कारण तो डिप्रेशनमध्ये होता, तो टेन्शनमध्ये होता, कदाचित म्हणूनच तर त्याला आत्महत्या करायची गरज पडली. सो त्याला एक पेशंट म्हणून ट्रीट केलं जाते मेंटल हेल्थ ऍक्ट 2017 पासून. सो गोष्ट बदलली नैतिकतेची ना. तशाच प्रकारे इच्छा मरून एखादं लेट सपोज ऍक्सिडेंट झाला एखाद्याचा आणि ते ऍक्सिडेंटमध्ये तो कोमात गेला. आता कोमात गेलाय म्हणजे असिस्टेड लाईफ आहे, म्हणजे सपोज त्याला व्हेंटिलेटर लावलेलं आहे, त्याला कृत्रिम मिळते, ऑक्सिजन मिळतोय, तो काही बेशुद्ध आहे, अजून शुद्धीवर आला, पण त्या मेंदू जिवंत आहे, त्याचा हार्ट जिवंत आहे, सगळे बॉडी फंक्शन करते, सो तो जिवंत आहे. पण असं किती वर्ष राहणार? त्याला काही लिमिट्स आहे. घरच्यांनी किती वर्ष ते सहन, कारण व्हेंटिलेटर ह्या सगळ्या गोष्टी लावणार म्हणजे खर्च पण तेवढाच मोठ्या प्रमाणात येणार. मग घरचे कितीपर्यंत हे सहन करू शकतात? आणि सपोज नाहीच वेकअप झाला 20 वर्ष, तर फायनान्शियली सपोर्ट अफोर्डेबल असेल तर ठीक आहे, नसेल तर बट डॉक्टरांनी परस्पर मास्क काढून घ्या, डॉक्टरांच्या केस टाकायला बसलेत, हे तुम्हीच मारलं म्हणून आमचा माणूस काय माहिती 2 आठवड्यात जिवंत झाला असता, उद्या जिवंत होणार होता, मला स्वप्नात आलं होतं, तुम्हीच आदल्या दिवशी त्याचे ऑक्सिजन मास्क काढलं. इच्छा मरण. मग लोक आजकाल ती इथनिशिया फ्री विल एक्सरसाइज करून ठेवतात, की डू नॉट रिसिस्ट, DNR म्हणतात त्याला, की जर अशी क्रिटिकल कंडिशन आली की ज्या ठिकाणी मला खूप लाईफ थ्रेटनिंग डिसीज झालेला आहे, की त्याची लेट सपोज कॅन्सर झालाय, आणि कॅन्सर झाला आणि मी अशा बेड रिडन अवस्थेमध्ये की त्यांना माहिती याच्यावरती औषधच नाही, हे कव्हर होऊच शकत नाही, जगामध्ये कुठेही जा, प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. मग अशा वेळेस त्या पर्सनला इच्छा मरणाचा अधिकार दिलेला आहे. पण आपल्याकडे त्याच्यासुद्धा 2 प्रकारची इच्छा मरण आहे. एक सक्रिय इच्छा मरण आहे आणि एक निष्क्रिय, म्हणजे याला आपण ऍक्टिव्ह म्हणूया आणि पॅसिव्ह म्हणूया. ऍक्टिव्ह इथनिशिया म्हणजे काय? आता प्रत्येक गोष्टी इथिक्स आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे ऍक्टिव्ह इथनिशिया अलाउड नाहीये, आपल्याकडे फक्त पॅसिव्ह इथनिशिया अलाउड. फरक काय बघा. ऍक्टिव्ह इथनिशिया म्हणजे काय? एक बेड रिडन माणूस आहे, तो आधी पहिली गोष्ट ही समजून घ्या, ज्या माणसाला लाईफ थ्रेटनिंग म्हणजे जीव, लाईक जीव जाऊ शकतो, त्याच्यावरती आता क्युअरच अवेलेबल नाही, अशा टाईपचे डिसिजन झाले, त्याच माणसाला ते इच्छा मरण अलाउड केलेले गव्हर्नमेंटने किंवा हायकोर्टने, सुप्रीम कोर्टने. सो ऍक्टिव्ह इथनेशिया लेट सपोज, सो एखादा पर्सन बेड रिडन आहे, झोपलेला आहे, कोमात एक्सेट्रा, त्याला ऍक्टिव्हली एखादं पॉइझन द्यायचं, ऍक्टिव्हली एक असं इंजेक्शन द्यायचं की त्याची डेथ होईल, तो शांततेत झोपेल, त्याला मोक्ष मिळेल, त्याला मृत्यू मिळेल, या सगळ्या त्रासातून. चांगली संकल्पना आहे, बऱ्याचशा देशामध्ये प्रॅक्टिस देखील केली जाते, पण इंडियामध्ये हे बॅन. तुम्ही ऍक्टिव्हली दुसऱ्याचं मर्डर नाही करू शकत. आपल्याकडे काय आहे की ठीक आहे, पॅसिव्ह इथनिशिया म्हणजे एखादा माणूस आहे ना, मशनीच्या वरती डिपेंडेंट आहे, तुम्ही फक्त मशनी काढून घ्या, जर तो नॅचरली जगत असेल ना, त्याला जितके दिवस जगतात, सपोज एखाद्याच्या, आणि अशी केसेस पण झालेली आहेत, सांगतो मी तुम्हाला. एक लाईफ थ्रेटनिंगची केस होती. सो आणि प्रत्येक वेळेस ते खूप स्ट्रिक्ट असतं, सर्जन्स बसतात त्याच्यासाठी, केस स्टडी करतात, ते सर्जन पूर्ण केस त्याची स्टडी करतात, त्यांचे रिपोर्ट देतात, त्याच्यावर मान्यता मिळते, मग मॅजिस्ट्रेटकडे जावं लागतं, हायकोर्टात जावं लागतं, वकील बाजू मांडतो, मग हायकोर्टाच्या जजेसकडून परवानगी आणावं, त्याला एक प्रोसिजर आहे, राईट? असं कोणाला नाही मिळालं. तुम्ही नाही ठरवायचं घरीच आपलं की नाही आता माझा काय आजार बरं होत नाहीये, मला माझं दुखणं बरं होत नाही, मला इच्छा मरण, हे तुम्ही नाही ठरवायचं, ठीक आहे? सो जोक्सोपाट चांगल्याच उद्दिष्ट काय बघा, अशी केस झाली पण होती की हायकोर्टाची परमिशन पण आणली, संपूर्ण प्रोसेस पार पडली, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि ठरवलं की ह्या माणसाला पॅसिव्ह इथनेशिया परस्यू करायचा आहे. सो त्याचे ऍक्टिव्ह मशिनरी सगळ्या बाजूला काढून द्यायची. ऍक्टिव्ह मशीन बाजूला काढल्यानंतर तो माणूस 300 दिवस जगला, घरी जाऊन, बेड रिडन होता. तुम्हाला सांगतो कसं काय जगलं? खायला प्यायला घालले होते ना घरचे, घरच्यांना खाय प्रॉब्लेम नाही ना. सो ही मिरॅकल्स आहेत, मिरॅकल्स हॅपन एनी टाइम, असं स्टोरी आली होती, ठीक आहे? आणि बिलीव्ह मी, ही काय पुढारीच्या विश्वसंचारची स्टोरी नाही, ठीक आहे? त्याच्यावरती रिपोर्ट्स आलेले खूप सारे, मेडिकलमध्ये मिरॅकल एक्झाम्पल्स असतात त्या संदर्भात. सो होऊ शकतं, काही पॉसिबिलिटीज असतात काही, राईट? सो आपली बॉडी तिथपर्यंत जाऊ शकते, तिथपर्यंत. सो त्याला म्हणतात पॅसिव्ह इथनेशिया, की तुम्ही ऍक्टिव्हली त्याला पॉइझन द्यायचं ना, त्याची फक्त लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून घ्यायची, तो त्याच्या पद्धतीने नॅचरल त्याला डेथ येऊ द्यायची, ठीक आहे? दुसरं, गर्भपात किंवा मानवी भ्रूणावरील संबंधित आहे. बायोइथिक्स पहा, आणखी बायोइथिक्सच प्रकार बघतोय आपण. गर्भपात, गर्भपात करणं योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक? काही जण म्हणू शकतात, लेट सपोज एक मुलगा झाला, सॉरी पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली, जी श्रीमंत लोक आहे ना, त्यांना फार म्हणायला सोपं आहे की मुलगा कशाला पाहिजे, मुली पण माझ्या मुलासारख्याच करू शकतात, इट्सेट्रा. ट्रू, आज कुठेही मुली मुलापेक्षा कमी नाहीत. पण तुम्ही हे त्या पर्सनला शिकून समजून सांगा की ज्या पर्सनचं हातावर पोट, त्याला 58व्या वर्षी लेट सपोज त्याला रिटायर व्हायचे, त्याला रिटायर व्हायचा ऑप्शन आहे का अवेलेबल? तो त्याच्या, तुम्ही असं नाही सर मग मुली त्याला खाऊ घालू शकतात, नाही, मुली सासूरवासीन असू शकतात,
मुलींना त्यांचा प्रपंच आहे, कदाचित त्या साईडला जाऊन त्यांना नाही सपोर्ट करता आलं तर नाही सर मग ही हायपोथेटिकल कंडिशन आहे ना, तुम्ही इमेजिन करता येते. ज्या दिवशी समाज अशा पद्धतीने वागायला सुरुवात होईल की मुलं सुद्धा आता लग्न झाल्यानंतर रडत रडत त्या मंडपामधून वाट लावलं जाते मुलांना, मुलीच्या घरी जाऊन राहतात ते, त्या दिवशी मुलांची गरज पडणार नाही, त्या दिवशी मुलींची गरज पडेल. तुम्हाला काही गोष्टी ऍक्सेप्टेबल कराव्या लागतील. याला सन मेटा प्रेफरन्स म्हटलेलं. मी जस्टिफाईड करत नाहीये, मी सिच्युएशन समजून सांगतो. मी म्हणत नाहीये त्यासाठी स्त्री भ्रूण हत्या केली पाहिजे, नाही मी हे म्हणत त्यासाठी गर्भपात केला पाहिजे, बट मी हे म्हणतोय त्या पर्सनला चॉईस, ही हॅज राईट टू चॉईस, राईट टू चूज वॉट एव्हर ही वॉन्ट्स. आणि तो विचार करत असेल तर काहीतरी त्याच्या पर्स्पेक्टिव्ह, कदाचित त्याचं शिक्षण नाहीये. तुम्ही विचार करून बघा, त्याचं शिक्षण झालेलं 1960s 70s 80s 90s, लेट सपोज ह्या टाइम मध्ये. सो त्या शिक्षणाच्यावर आधारित तुम्ही त्याच्याकडून काय एक्सपेक्ट करताय की तो मॉडर्न एज नुसार बिहेव करेल? रॉंग. ठीक, ही हॅज यू हॅव टू गिव्ह यू अ टाइम. नेक्स्ट थिंग की गर्भपात. सपोज एखादा पर्सन 3 महिन्यानंतर समथिंग, आणि अशा केसेस पण आहेत, लक्षात आलं की नाही मुलगा दिव्यांग, आणि ती फॅमिली म्हटली की मी नाही सपोर्ट करू शकत, माझी फायनान्शियल कंडिशन ही अशी नाही की मी अशा पद्धतीने एका बाळाला जन्म देऊन त्याला आयुष्यभर सफर करायला लावू शकत, कारण तो माझ्या घरी जन्माला आला, त्या दिव्यांग असला, तो ऑलरेडी मी पुअर इकॉनॉमिक कंडिशन मध्ये, आणि मग त्याची कोण काळजी घेणार, कोण केअर घेणार उद्या जाऊन. माझ्याकडे असं नाही की मी इन्शुरन्स करून ठेवलेला आहे पुढच्या 60-70 वर्षाचा, सो त्याने 2 पिढ्या खाल्लं बसून तरी होणार आहे, नाही. सो त्याचे हाल होणार आहे. मग ह्या पर्सनला मला लाईफ मध्ये नाही होऊन द्यायचे, माझ्या मुलाचे हाल नाही होऊन द्यायचे, मुलीचे हाल नाही होऊन द्यायचे जी मला येणार आहेत. मला अबॉर्शन करायचं. भरपूर साऱ्या US मध्ये अशा गोष्टी अबॉर्शनसाठी अलाउड केलेल्या. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो, जी इंडियामध्ये केस गाजली होती. एक त्याला रेप चाइल्ड म्हटलं जायचं, ठीक आहे, की रेप मधून एक लेडी प्रेग्नेंट झाली, रेप झाला, सो ती प्रेग्नेंट राहिली. सो याच्यात पण मूर्खता आहे. एका हायकोर्ट जजने विचारलं होतं की तुम्ही तिच्याशी लग्न कराल का, कारण ते बेबी किंवा ते बेबीला जन्म दिला तिने, तर तुम्ही सांभाळाल का? कोणाला विचारलं होतं? ज्याने रेप केलाय त्याला. तो म्हणला बाई मी जेलमध्ये, मी कुठं सांभाळू. ठीक आहे. सो जोक्स अबाउट. त्याच्यावर पण सुप्रीम कोर्टाने फार त्या जजवर ताशेरे ओढले होते, म्हणजे बाई तू कुठं कोणत्या देशात राहतोय, जज करतोय. ठीक आहे. असं जोक्स अबाउट. सांगण्याचा मुद्दे काय बघा, ही आहे अशी मेंटॅलिटी आजोबा समाजामध्ये. बट अशा वेळेस लेट सपोज एखाद्या महिलेने ठरवलं की ठीक आहे, हरकत नाही, मी सांभाळायला तयार आहे या मुलाला, भले ते कोणाचं असू द्या, रेप मध्ये असते, पण माझं मुल आहे, कसं का असं नाही, मी त्याला 9 महिने सांभाळू शकते आणि मला ठेवायचंय, हरकत नाही. पण तिचा 3 महिन्यानंतर विचार बदलला, तिच्या लक्षात आलं नाही मी सस्टेन नाही करू शकत, मला असं वाटलं होतं मी कॅपेबल आहे, पण ती जी गोष्ट आहे, हे रेप चाइल्ड आहे, हे फोर्सफुल चाइल्ड आहे, ही मला सतावते. मग काय करणार तुम्ही अलाउड करणार की नाही गर्भपात? हे सगळे क्वेश्चन्स आहेत अनैतिकता किंवा नैतिकतेचे. याला अप्लाइड इथिक्स म्हटलं जातं. ठीक आहे. सो प्लस मी सांगितलं होतं भ्रूणावरील, म्हणजेच काय जे संशोधन चालतं, लाईक फॉर एक्झाम्पल अबाउट ते स्पेसिफिकली सांगायचं झालं तर तुम्हाला लक्षात येईल. इथे पहा एक्झाम्पल दिलेले, त्याला काय म्हटलेलं आहे, ह्युमन एम्ब्रिओवरती चाललेलं संशोधन सध्या, जेनेटिकली मॉडिफाय करू शकतो की नाही आपण, एक्सेट्रा. ठीक आहे. त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, हे काय एथिक्सचं ऍप्लिकेशन फायनान्शियल सेक्टरमध्ये, की तुम्ही नैतिकतेने वागताय का, खरंच का, काय चोरी करताय, शेअर होल्डर्सला लपून ठेवताय गोष्टी, अनैतिक करताय, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, तुम्ही चुकीची औषधं देताय, तुम्ही स्वस्तात देताय, तुम्ही एक्सपायर झालेली औषधं पुन्हा रिसायकल करून देताय, तुम्ही ते खराब झालेलं सांडपाणी कोणत्याही प्रकारची वेस्ट ट्रीटमेंट न करता पाणवठ्यात सोडून देताय. माहित नाही, हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तुम्ही सीए, तुम्ही फायनान्शियल फ्रॉड्स करता, ते जसं पाहिलं असं ताज ग्रोवर वरती मोठ्या प्रमाणात ॲलिगेशन्स आले होते, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे एक्झाम्पल्स आहेत. सत्यम स्कॅन्डल असेल, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे एक्झाम्पल आहे, मिस गव्हर्नन्सचे एक्झाम्पल, लक्ष ठेवा. सो बट तिथे इथिक्स लागू पडतं, हे सांगण्याचं उद्दिष्ट की तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टरला लॉयल असले पाहिजे. आजकाल तेच गोष्ट नाहीये. तुम्हाला कन्झ्युमर आणि इन्व्हेस्टर याच्यातला फरकच कळायला तयार नाहीये. फॉर एक्झाम्पल लेट्स से टीचिंग इंडस्ट्री किंवा कोचिंग इंडस्ट्री, कोणते बरं, नीट असू द्या, जेई असू द्या. तुम्ही काही दिवसांपूर्वी माझ्या इंस्टाग्राम पोस्टला पाहिलं असेल की एका कोणत्या तरी इन्स्टिट्यूट बद्दल, आय थिंक नीट बद्दल होतं, UPSC MPSC बद्दल नव्हती ती इन्स्टिट्यूट, नीट बद्दल होतं, बट मी सपोर्ट केलं. काय झालं तिथं, आणि ती स्टोरी, कारण का माझे कोणतरी क्लोज रिलेटिव्ह होतं, त्यांनी पण तिथं सफर केली होती ती गोष्ट, की प्रॉमिस केलं हे टीचर मिळतील, ते टीचर आले पण, आणि त्या टीचरने त्यांना 1 महिना शिकवलं पण. आता क्लास होता 2 वर्षाचा, 11वी 12वी पूर्ण, 12वी नंतर नीट किंवा जेई द्यायची होती, ऍडव्हान्स वगैरे एक्सेट्रा.
सो 11वी-12वी पूर्ण. सो एक्सपेक्टेड होतं 2 वर्ष ते टीचर त्यांना फुल ट्रेन करतील. त्यासाठी एवढा लाखोनी पैसा घातला. तो पर्सन सिटीत येऊन राहतो, त्याचा राहण्या खाण्याचा खर्च 11वी मध्ये, त्याचे बुक, सगळ्या गोष्टी. आणि 1 महिन्यानंतर त्यांनी हे सगळे टीचर आहे ना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले आणि इथं दुसरे टीचर आणले की ज्याला आयडियाच नाही कोणी टीचर आहे, मुलांना समजायला तयार नाहीये टीचर्स बद्दल. हे ते नाहीत ना ज्याच्याकडे तुम्ही असं नाही सर, मग त्या टीचरला लोड नसेल सर, अरे मग आधी ऍडमिशन घ्यायचेच नव्हते. पण नंतर जेव्हा थोडं इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा लक्षात आलं हे काय करतात, ते वर्षभर दर महिन्याला एक बॅच लॉन्च करतात. आणि या प्रत्येक बॅचला वेगवेगळ्या सिटीमध्ये प्रॉमिस करतात की तुम्हाला टीचर असं, आणि ते टीचर महिनाभर शिकवतात तिथं, आणि दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या बॅचकडे दुसऱ्या सिटीत जायचं. ते टीचरला करोड नाही, पण यांच्यासोबत फ्रॉड आहे ना. म्हणजे काय की तुम्ही स्टुडंटला ट्रीट करायला लागले ऍज अ एक सोर्स ऑफ इन्कम म्हणून, ऍज अ कस्टमर म्हणून नाही. तुम्ही असं नाही सर ऍज अ ऍटलीस्ट कस्टमर म्हणून तरी ट्रीट करायला लागले. नाही, कस्टमर म्हणून ट्रीट केला असताना तर कस्टमर ग्राहकाचा, ग्राहक अतिथी देव, सॉरी ग्राहक देव भव असं म्हणतो, ग्राहक हाच देव आपण असं म्हणतो. तुम्ही ग्राहकाचं किती कन्सिडरेशन करतात. आताच एक्झाम्पल सांगेल, माझ्यासोबत किती सारे स्टुडंट्स अटॅच सांगतात की सर ऍडमिशन झाल्यानंतर कोणी मेसेज, तोपर्यंत मेसेजला रिप्लाय देतात. एकदा ऍडमिशन झालं, फी भरली, तुमच्या मेसेजला रिप्लाय द्यायला टाइम नाही, तुम्हाला कोणाला भेटायला टाइम नाही. तर सांगण्याचं उद्दिष्ट काय की नैतिकता चेक करायची आपल्याला बस. त्यानंतर व्हिसल ब्लोअर्स, हे सुद्धा योग्य की नाही. लेट सपोज माझी कंपनी आहे आणि ह्या कंपनीमध्ये कुठेतरी एक छोटीशी अनैतिक गोष्ट झाली आणि लगेच एक माणूस जागा झाला, त्याने बाहेर डिक्लेअर केलं की असं असं चुकीचं आहे, मला अटक केलं. आता मी त्या पर्सनला पेमेंट देत होतो ना बाई लाखांनी, मी माझं एक्सपेक्टेशन होतं त्यांनी माझी लॉयल राहावं, आणि तो माझेच काम करतोय बाहेर जाऊन. सो हे नैतिक आहे का अनैतिक आहे, तो त्याच्या कंपनीशी लॉयल होता की नाही, या गोष्टी. आणि याचं एक उदाहरण सांगतो आणि पुढे जाऊया. उदाहरण आहे, ही केस फार क्लासिक केस आहे सीआयएची. एक सीआय एजंट आहे होता, सॉरी युएस मध्ये. सीआय काय माहिती ना, जसे आपली रॉय गुप्तचर संस्था, तसं युएस ची गुप्तचर संस्था आहे सीआयए. सो त्या सीआय एजंटनी काही डॉक्युमेंट्स लीक केले आणि संपूर्ण म्हणजे लाईक मीडियामध्ये लीक करून टाकले. आता त्याला अटक केलं. आता त्याचं काय म्हणणं होतं की सीआयए या संस्थेमध्ये, गुप्तचर या संस्थेमध्ये जो भ्रष्टाचार आणि अनैतिक इलिगल गोष्टी चालू आहेत तेव्हा कोणी चेक करायला तयार नाही. प्रत्येक जण म्हणते गुप्तचर संस्था आहे, गुप्त ठेवायची माहिती, आणि त्याच्या नावाखाली कितीतरी गोष्टी अनैतिक करतात, ह्युमन टॉर्चर करतात, यांनी मर्डर्स केलेत, यांनी सुपाऱ्या दिल्यात, खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्याला अटक केली, अरेस्ट केली आणि जन्मठेपेची शिक्षा झाली. कारण का, नॅशनल सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे असं सांगितलं. मग तुम्ही ठरवायचं, कारण तो कोण झाला, व्हिसल ब्लोअर झाला, की त्यांनी कुठेतरी व्हिसल ब्लो केली की ती गोष्ट चुकीची होते, त्या संस्थेमध्ये गोष्ट चुकीची होते. त्यानंतर भरपूर सारे रिफॉर्म झाले सीआय मध्ये सुद्धा, एक मेकॅनिझम क्रिएट करण्यात आला अशा रिपोर्टिंग करण्यासाठी. बट सांगण्याचं उद्दिष्ट काय की व्हिसल ब्लोअरचं प्रोटेक्शन करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी अप्लाइड इथिक्स मध्ये येतात. बायो इथिक्स, बिझनेस इथिक्स, एन्व्हायरमेंटल पर्यावरण इथिक्स, नैतिकता, मीडिया इथिक्स, मीडियामध्ये काय प्रश्न, कशा प्रकारे नैतिकतेचे मुद्दे आहेत, डिजिटल मीडियाची नैतिकता काय, आंतरराष्ट्रीय नीतीशास्त्र कसं आहे, हे सगळे येतात. ते म्हणजे अप्लाइड इथिक्स मध्ये. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. सो हे जे डिटेल इथिक्स आहेत, अप्लाइड इथिक्स, हे मी तुम्हाला आता इथे कव्हर करत नाहीये. नेक्स्ट लेक्चर पासून आपण ह्या थिअरीज सुरू करणार आहे, सिद्धांत. मग मी काय करणार आहे, हे अप्लाइड इथिक्स आहे ना, एक रोज छोटासा 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा व्हिडिओ शूट करून टाकणार आहे. तुम्ही असं रॅन्डमली ऐकला तरी चालेल, कारण ती गोष्ट समजून घेण्याची, ही गोष्ट लिहिण्याची नाही. सो हे 4-5 दिवसात मी टाकून देईल. तर उद्यापासून नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरू होईल, ते म्हणजे नॉर्मेटिव्ह इथिक्स किंवा त्याच्या थिअरीज काय काय. नॉर्मेटिव्ह इथिक्सच्या थिअरीज म्हणजे मी सांगितलं जे की आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल युटिलिटरिझम असेल, उपभोक्तावाद म्हणतो आपण त्याला, किंवा उपयुक्ततावाद असेल, त्याच्यानंतर डिऑन्टॉलॉजी असेल, लाईक त्याच्या लिमिटेशन्स काय, याच्यावर प्रश्न पण येतात. डिफरन्शिएट बिटवीन द युटिलिटरिझम और डिऑन्टॉलॉजी, डिऑन्टॉलॉजिकल इथिक्स आणि कॉन्सिक्वेन्शनल इथिक्स एटसेट्रा. आणि त्याच्यानंतर परिणामवाद काय, ह्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी आजच्या या सिरीजमध्ये. थँक्यू. मी सांगितलं सुरुवातीला स्लोली जायचंय, हळूहळू जायचंय, आणि मी आज उद्या तुम्हाला 2 दिवसात हाऊ टू
रीड केस स्टडीज हे पण टाकणार आहे. एक व्हिडिओ इंग्लिशमधून टाकेल की इंग्लिश केस स्टडी कशा रीड करायच्या जेणेकरून युपीसीच्या मुलांना हेल्प होईल. तुम्ही असं सर युपीसीची मराठीमधून प्रिपेअर करणार आहे, बिलीव्ह मी, जे मुलं युपीसीच्या मराठीमधून प्रिपेअर करतात त्यांना सुद्धा पेपरमध्ये मात्र इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्येच केस स्टडी येते. आणि हिंदी एवढं आपलं ग्रेट नाही त्याचे एवढं वर्ड समजायला. आपली जी हिंदी येते ना ती मूवी मधली हिंदी, लहानपणापासून ऐकलेली मूवीज मध्ये, थिएटरमध्ये, सॉरी मालिकांमध्ये, ती हिंदी कामाची नाही. सो इंग्लिश तुम्हाला तेवढी अंडरस्टँड करावी लागेल. प्लस प्रिलियमला इंग्लिश आहे, सो ते इंग्लिशमधून कशी वाचायची ते पण सांगेल आणि मराठीमधून सुद्धा एक केस स्टडी घेऊन येईल. त्याचबरोबर तुम्ही कमेंटमध्ये मला आज सांगा की तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीवर पाहिजे का, तुम्हाला जास्त वेळ लेक्चर पाहिजे का, की 2 तास लवकर सुरू करा, तुम्ही प्रॅक्टिस घ्या, सर आन्सर रायटिंग चेक करा, व्हॉट एव्हर तुमच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या मला आज कमेंटमध्ये कळवा. मी सगळ्या कमेंट्स आज सेक्शन रीड करतो डिटेलमध्ये. तुमच्या काय काय समस्या आहेत ते मला समजून घेऊ द्या. ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन केलं तरी चालेल, व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट्समध्ये मेन्शन केलं तरी चालेल. मी त्याच्यावरती या आठवड्यात ते इन्कॉर्पोरेशन करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सो थांबूया या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये. थँक्यू.